ब्रेकिंग न्यूज खामगाव मध्य प्रदेशातील ग्वालियर येथील धक्कादायक घटनेचे तीव्र पडसाद खामगाव येथे उमटले असून संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याचा आणि त्यांच्या प्रतिमेच्या जाळपोळीचा भीम आर्मीने जोरदार निषेध केला आहे. खामगावातील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आज संतप्त आंदोलन. भीम आर्मीच्या वतीने ग्वालियर येथील अनिल मिश्रा यांच्या वक्तव्याचा निषेध, मनुस्मृतीच्या प्रतीचे दहन आणि संविधानविरोधी प्रवृत्तीच्या विरोधात आक्रमक आंदोलन. आंदोलनकर्त्यांचा थेट इशारा, हा प्रकार केवळ एक महापुरुषाचा अपमान नाही तर भारतीय संविधानावरचा थेट हल्ला आहे. आंदोलकांची ठाम मागणी, दोषीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भारतीय दंड संहिता व ॲट्रॉसिटी कायद्याने कारवाई करा, समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा. जर प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर संवैधानिक मार्गाने राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा भीम आर्मी व संविधानप्रेमींनी दिला आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आता प्रशासनाकडे, कारवाई होणार की आंदोलन भडकणार, अशीच सडेतोड निर्भीड बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि हा आवाज प्रत्येकापर्यंत शेअर करा. गेल्या काही दिवसा अगोदर मध्य प्रदेशच्या ग्वालियरमध्ये काही ब्राह्मणवादी संघटनेच्या माध्यमातून अनिल मिश्रा नामक या विकृत बुद्धीच्या व्यक्तीच्या काही समर्थकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती जाळून बाबासाहेबांचा अपमान या ठिकाणी केलेला आहे. या केलेल्या अमानवीय संविधानाच्या विरोधामध्ये केलेल्या कृत्यामुळे देशभरामध्ये दलित समाजाच्या, बहुजन समाजाच्या भावना दुखावलेल्या आहेत. याचा निषेध म्हणून आज खामगाव उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर भीम आर्मीच्या माध्यमातून अनिल मिश्रा आणि मनुस्मृतीचं या ठिकाणी दहन करून आम्ही या घटनेचा निषेध करत आहोत. आणि त्या देशाचे राष्ट्रपती महोदय, माननीय पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री आणि बिहार राज्याचे मुख्यमंत्री यांना आमचं भीम आर्मीच्या माध्यमातून आवाहन आहे की यांनी या विकृत बुद्धीच्या व्यक्तीवर, या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना जेरबंद करावं. आणि ज्यांना या देशाचा संविधान मान्य नाही, ज्या महामानवाने तुम्हा आम्हाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, हे आंदोलन तुम्ही जे केलेलं आहे, हे आंदोलन करायचा अधिकार तुम्हाला ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून दिलेला आहे, ते संविधान तुम्ही नाकारता, त्या संविधान विरुद्ध तुम्ही आहात, तर तुम्हाला या देशात राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही या देशाचं नागरिकत्व सोडून इतर देशामध्ये जाऊन आपला वास त्या ठिकाणी करावा. माझं या देशाचे पंतप्रधान, माननीय राष्ट्रपती आणि गृहमंत्री आणि बिहार मुख्यमंत्री यांना आव्हान आहे की आपण या घटनेकडे जातीने लक्ष देऊन या विकृत बुद्धीच्या मानसिकतेच्या लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कायदेविषयक कारवाई करून त्यांना जेरबंद करावं, अशी आमची भीम आर्मीच्या माध्यमातून मागणी आहे.